कुजबुज वेदनांचे अलगुज नवा छंद नवा ध्यास शोधी नवे आकाश राखेतून मीच नवा घेतला आकार उजळून जाई पुन्हा अवघाची हा संसार अवघाची हा संसार. मी सांगतो तसं वागायचं. मला प्रश्न नाही विचारायचे. मला घरी न्या. चला घरी, मला खाऊ द्या. शाळा सुटली, पाठी फुटली. धनाजी मानेंनी आपल्यावरती ज्या टर्म्स लादल्यात त्याच आपण आजपासून त्यांच्यावर लादतोय. पण अंतराला ती चूक कधीही करून देऊ नका बाबा. कुठली चूक? लग्न. नंदिनी घे औषध घे. अहो हे काय बाबा, मी घेतल्या असत्या ना गोळ्या. घे घे. काय झालं बाबा, हात भाजला का? काय नाही ग, सचिनचं ड्रेसिंग करतो तो, तेवढ्यात लक्षात आलं गॅसवर दूध ठेवलंय. धावलो, पाहतो तर दूध उतू चाललं होतं. उतरवण्याच्या नादात हाताला चटका बसलाय. अहो बाबा मला सांगायचं ना. डॉक्टरने तुला काय विश्रांती घ्यायला सांगितले की नाही? काय नाही काय, आधी हाताला चटके म्हटलेलंच आहे. थांब मी घेतो. हॅलो, हा मी वामन म्हात्रे बोलतोय. काय कधीपासनं? ठीक आहे, नाही मी येतो. हो नाही हो, लगेचच येतो. हो हो. काय झालं बाबा, कोणाचा फोन होता? हॉस्पिटलमधनं आला होता. प्रभाने पुन्हा तमाशा केलाय, जावं लागेल मला. बाबा कोणाला तरी बरोबर घेऊन जा. कोणाला घेऊन जाणार बाळा, माझं मलाच धावलं पाहिजे. तू नको काळजी करूस, समर्थ आहे तुझा सासरा. असं बरी. काकू बसतेस इथे. काकू गेले काही दिवस तुझ्याशी अंतराशी खूप वाईट वागते ना ग. काही धड बोलत पण नाहीये मी. अंतराला तर मी नाही ग बाळा, नाही, खरंच नाही. आम्हाला कळतंय ना ग, तुला त्रास होतोय, कळतंय आम्हाला. पण ना म्हणजे नेमकं काय झालंय ते कळत नाहीये बघ. भाऊजी पण काही बोलत नाहीयेत. मग प्रेम केलं ग काकू, मी खूप खूप प्रेम केलं ग मी. हर्षवर्धनांवर मी मनापासून प्रेम केलं, अजूनही करते.
पण त्यांना मी फक्त नावापुरती मिरवायला बायको म्हणून हवी होते, बाकी काही नाही. त्यांना आवडत नाही म्हणून मी शिकवणं सोडलं. माझी माणसं तोडली मी. शोभेच्या भावलीसारखी घरात बसून राहिले. वेळोवेळी त्यांचा संताप सहन केला, मार सहन केला. मार? खरं नाही वाटत आहे ना? ज्या आसावरीला तिच्या वडिलांनी लहानपणापासून नखही लागू दिलं नाही, जिला तुम्ही सगळ्यांनी इतक्या लाडाकोडात वाढवली, त्या आसावरीला तिचा नवरा वेळोवेळी बेदम मारतो. नाही. ते स्वतः 4 दिवस बाहेर जाऊन एका परक्या बाईबरोबर मजा मारू शकतात, आणि मी साधं त्यांच्या भावाशी 4 शब्द धड बोललेले त्यांना चालत नाही. अगं, तू एक सहन कसं केलंस? खूप सहन केलं मी काकू, सतत सहन केलं, पण आता नाही. मी गरोदर आहे हे मी त्यांना उशिरा सांगितलं, म्हणून त्यांनी माझ्यावर हात उगारला. आणि वर हे बाळ त्यांचं आहे की नाही अशी शंका आली त्यांना. त्या दिवशी जर बाबा तिथे वेळेत पोचले नसते ना, तर माझं बाळ नाही बाळा, नाही. सोडा मला. कळतं की नाही? तू पण सोडा. प्रभात, काय तमाशा चालवलायस तो? हॉस्पिटल वाल्यांना फोन करून मला इथे बोलवून घ्यावं लागलं. मग तुम्ही तिला माझ्या घरी का घेऊन गेला? खोटं बोलू नका. मी माझ्या डोळ्यांनी पाहिलंय. ती त्या घरची सून आहे म्हणून मी तिला तिथे नेलं. अहो ते आपल्या जीवावर उठले हो. तिला माझ्या घरातून आधी बाहेर काढा तिला. एकदम गप. तू आमच्या सगळ्यांच्या जीवावर उठलेस अलकट बाई. एक गोष्ट लक्षात ठेव, तुला वेळ लागला असेल नसेल तरीही तू जर का अशीच बडबडत राहिलीस ना, तर तुला वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये नेऊन टाकेन. कळलं मी काय बोलतोय ते? गप्प राहा. हाताची घडी, तोंडावर बोट, आळी मिळी खूप चिळी, बळी तो कानपिळी. आसावरी, भाऊजी म्हणत होते तू जेवली नाहीस म्हणून. हे दूध आणलं होतं, घेतेस? नकोय मला काही. सावरे, स्वतःसाठी नाही, बाळासाठी तरी.
अरे गेला कुठे या प्रभा मात्रे प्रभा मात्रे प्रभा मात्रे अहो तुम्ही खाली काय करताय चला या बाहेर या ती शलाका मारेल हं. तू ये तू पण लप अहो, या तुम्ही, या बाहेर या. ये मी नाही येणार बाहेर ती मारेल मला अहो, तुम्ही या म्हणते ना, नाही, या मला तुम्ही वर या. मी नाही येणार अहो तुम्हाला जेवायचं नाही का नाही मला नाही जेवायचं ती मारेल ये तू पण लप ये अहो तुम्ही जेवला नाही तर मग औषध कसं तुम्ही घेणार नाही मला नको औषध मी नाही येणार असं नाही बाहेर. करता, या, मी बाहेर या. नाही येणार मी नाही येणार त्याला इथल्या हॉस्पिटल पेक्षा त्या वेळेच्या हॉस्पिटल मध्ये यांना का ठेवत नाही देव रमजान आहे खायचं तर खा नाही तर राहा उपाशी नाही नको शलाकाने ह्याच्यात विष घातलं असेल नाही मला नको जेवण बोला सवारी कशी आहेस? मी 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 मजेत आहे. काय विशेष? नाही सहजच फोन केला. आपणच म्हणाला होतात ना की अधूनमधून फोन करत जा म्हणून केला. वाह क्या बात है. तुम्ही नवीन घरात शिफ्ट झालात? नाही अजून नाही शिफ्ट झालो पण माझ्या लक्षात आहे हां काय? पार्टीचं. नाही म्हणजे मीच म्हटलं होतं ना नवीन घरात शिफ्ट झाल्या पार्टी देईन म्हणून. हो नाही पण म्हणजे तशी त्याची काही घाई नाही आहे. नाही असं कसं काही नाही कशी नाहीतर तूच म्हणशील सचिननी कंजूसपणा केला. बोल कधी भेटूया? अर्थात तुझ्या ह्यांना वेळ असेल तेव्हाच भेटू. हो तर बाहेर भेटूया ना. नो प्रॉब्लेम. सचिन मला दुसरा फोन येतो मी तुम्हाला नंतर फोन करते परत. हां ओके बाय. बाय. प्रभात हे लोक मला सांगतायत आज दिवसभरात तू काही खाल्लेलं नाहीयेस औषधं घेतलेली नाहीयेस कुणाशी बोललीही नाहीयेस. का करतेस तू असं? तुला बरं व्हायचं नाहीये का? हे बघ तू जर का औषधं घेतली नाहीस खाल्लं नाहीस तर तुला बरं वाटणार नाही आणि ह्यापुढे जर का तुला बरं वाटलं नाही तर असायलम मध्ये ऍडमिट करण्यावाचून माझ्या पुढे गत्यंतर उरणार नाही. तेव्हा हे जेवणाचं ताट तुझ्यासाठी आणलेलं आहे तर प्लीज खायचं असेल तर खाऊन घे नाहीतर तुझी मर्जी. माझं खरंच खूप प्रेम आहे तुझ्यावर. मला माफ करशील प्लीज. मी रागावलोय.
पुन्हा जर तू त्या हरामखोराला भेटायला गेलीस ना तर मी त्याचा तरी जीव घेईन नाही तर तुझा तरी. प्लीज मला प्लीज माफ कर मला. त्या हर्षवर्धनावर प्रेम केलं होतं मी. खूप. अशा त्या हर्षवर्धनानं तुम्ही संतापाच्या भरात कधीच मारून टाकला. अगं सावरे असवरी 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 अगं असवरी अगं भाऊजी भाऊजी असवरी अगं उठ बाळा खाली उतर आज. हं असवरी अगं ए आ भाऊजी असवरी ए असवरी उठ उठ बाळा काय होतंय तुला भाऊजी सावरी नंदिनी नंदिनी तू तू चहा कशाला आणलीस? अगं डॉक्टरांनी तुला कंप्लीट बेड रेस्ट सांगितली ना. अहो मग कोण आणणार? बाबा सुद्धा हॉस्पिटलमध्ये गेलेत आणि ते घरी असते ना तरी चहा मीच बनवला असता. खरंच सकाळपासून खूप धावपळ झाली हो त्यांची. खरं आहे तुझं नंदिनी. या सगळ्या प्रकारामध्ये बाबांवर खूप खूप ताण पडलाय. कधी संपणार आहे सगळं? मी तुला आपल्या नवीन फ्लॅटमध्ये घेऊन जाण्याचं वचन दिलं होतं, पण हे सगळं घडलं आणि आपल्याला परत इथेच यावं लागलं. खरंच वाटलं होतं आता सगळे दुःख संपणार, पण नाही. नाही नंदिनी, दुःख कधीच पाठ सोडत नाही. तुला माहिती आहे, मी देवाकडे मागताना कधीच मला सदैव सुख दे असं म्हणत नाही. त्याला फक्त एवढंच म्हणतो की बाबा जेवढं दुःख देशील ना तेवढंच ते सहन करण्याची ताकद आम्हाला दे. आणि ज्याच्या खांद्यावर 2 क्षण आसरा घेता येईल असा एक साथीदार दे. हा मात्र ही इच्छा त्यांनी पूर्ण केली. नंदिनी, तू आहेस तोपर्यंत जगातलं कुठलंही दुःख माझी जगण्याची श्रद्धा कमी करू शकत नाही. आणि तुम्ही जोपर्यंत माझ्या पाशी आहात तोपर्यंत मला मरणाची भीती कधीच वाटू शकत नाही.
झालं? तू अशी काय बघतेस माझ्याकडे? असावरी तुला बरं वाटतंय ना ग? बरं वाटतंय ना? मला? मला काय झालंय?